झी मराठी वाहिनीच्या टी-आर-पी मध्ये मागील आठवड्यात घसरण झाली होती. मात्र पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीच्या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये या आठवड्यात वाढ पाहायला मिळाली आहे. सगळा प्रेक्षक वर्ग झी मराठीकडे वळताना दिसत आहे. अशातच झी मराठी वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. झी मराठी ही वाहिनी नंबर 1 वाहिनी बनण्याच्या वाटचालीवर दिसत आहे. तेजश्री प्रधानच्या विन दोघांतली तुटेना या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये समर आणि स्वानंदीच्या विवाह सोहळ्यापासून वाढ होताना दिसत होती. अखेर विन दोघांतली तुटेना ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका कधी बनणार याकडे लक्ष होते. मात्र आता याही आठवड्यात विन दोघांतली तुटेना ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे. तर कमळी या मालिकेने तिचं नंबर 1चं स्थान गमावलं आहे. आजचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा या आठवड्याचा टी-आर-पी रिपोर्ट खूपच खास आहे. चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट. त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट. तर नंबर 8 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 2.3च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल 0.2ने मोठी वाढ झाली आहे. बऱ्याच दिवसानंतर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये वाढ झाली आहे. तर नंबर 7 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.6च्या रेटिंगसह. या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये देखील आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रेक्षकांना तुला जपणार आहे ही मालिका आता प्रचंड आवडत आहे. तर नंबर 6 वरती आहे पारू ही मालिका 2.9च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत पारू या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये देखील 0.1ने वाढ पाहायला मिळाली आहे. तर नंबर 5 वरती आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका 3.0च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल 0.2ने मोठी घसरण झाली आहे. देव माणूस मालिकेमध्ये सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. तरी देखील या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये या आठवड्यात घसरण झाली आहे. तर नंबर 4 वरती आहे तारिणी ही मालिका 3.4च्या रेटिंगसह. मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.2ने मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्यात तारिणी ही मालिका टॉप 2 मध्ये होती. मात्र पुन्हा एकदा तारिणी या मालिकेचं स्थान घसरून ती 4थ्या क्रमांकावरती आलेली आहे. तर नंबर 3 वरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका 3.5च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.1ने वाढ झाली असली तरी देखील मालिकेने तिचं टॉप 2चं स्थान गमावलं आहे. लक्ष्मी निवास ही मालिका नेहमी टॉप 2 मध्ये असायची. तर दिवसेंदिवस लक्ष्मी निवास ही मालिका तिचं नंबर 2चं स्थान गमवत आहे. तर नंबर 2 वरती आहे कमळी ही मालिका 3.7च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत कमळी या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1ने वाढ झाली असली तरी मालिकेने नंबर 1चं स्थान गमावलं आहे. कमळी या मालिकेने बऱ्याच दिवसातून मागील आठवड्यात आणि याही आठवड्यात तिचं नंबर 1चं स्थान गमावलं आहे. तर झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे. मागील आठवड्याप्रमाणेच विन दोघांतली ही तुटेना 3.8च्या रेटिंगसह. विन दोघांतली ही तुटेना मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.1ने मोठी वाढ झाली आहे आणि विन दोघांतली या तुटेना या मालिकेने नंबर 1चं स्थान मिळवलं आहे. आता येणाऱ्या दिवसात तेजश्री प्रधानची विन दोघांतली ही तुटेना ही मालिका तिचं नंबर 1चं स्थान कायम राखते का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. तर हा होता या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टी-आर-पी रिपोर्ट. या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता पुढच्या आठवड्यात या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये वाढ होते की घसरण होते? झी मराठी ही वाहिनी स्टार प्रवाह वाहिनीला मागे टाकून महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. तसेच झी मराठी वाहिनीने आता एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टी-आर-पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कलर्स मराठी टी-आर-पी रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि भन्नाट टी-आर-पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.